अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला आज ना बनवणार आहे मी थालीपीठ। तर लागूया तयारीला। काय काय साहित्य लागते बघूया। वेळ वाचावं म्हणून मी थालीपीठाचं म्हणजे साठी लागणार जे आहे थालीपीठाचा गोळा पिठाचा तो तयारच करून ठेवलेला आहे। ह्याच्यात काय काय साहित्य लागलेलं आहे ते मी फक्त सांगते। भाजणी वापरलेली ह्याच्यामध्ये मी, कांदा आहे आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचा ठेचा घातलेला आहे आणि भाजणीमध्ये हे चांगलं मळून ठेवलेलं आहे। कारण हे मळून ठेवलं की मग ते थालीपीठ छान होतात। एक 10-15 मिनिटं चांगली मळून हे पीठ बाजूला ठेवलेलं आहे। आणि ह्याला वापरणार आहे मी ती मेथी। तर हा मेथीचा वापर करणार आहे, पण ही मेथी मी वरूनच घालणार आहे। तर चला आता लागूया आपण तयारीला। चला आता इथे थालीपीठ थापायला घेते। पीठ मी अशासाठी तयार करून ठेवलं की मग आपला वेळ वाचतो, व्हिडिओ लांबत नाही। हे थालीपीठाचं पीठ ज्या वेळेला आपण भिजवतो ना त्याच्यामध्ये मी भाजणी, तिखट, मीठ, हळद आणि वाटलेला तो मसाला, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची असा सगळा मसाला वाटून तो लावला त्याला आणि पीठ मळून घेतलं। ते एक 15-20 मिनिटं जरा भिजवून ठेवायचं, म्हणजे मग ते छान मसाले जे टाकलेले असतात ते आपले छान त्याच्यामध्ये मुरतात। चला तवा तापलेला, आपल्याला तव्यावरती तेल घालून घ्यायचं आणि ते संपूर्ण तव्याला असं लावून घ्यायचं ब्रशनी, म्हणजे थालीपीठ जे आपण त्याच्यावर घालणार आहोत ते तव्याला चिकटणार नाही। आता इथे थालीपीठ झालेलं आहे तर आपण ह्याला जरा अशी छिद्र पाडून घ्यायची आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं। छान असं मंद आचेवरती खरपूस चांगलं आपल्याला तर भाजून घ्यायचं आणि छिद्र असतात त्याच्यामध्ये व्यवस्थित तेल घालायचं, म्हणजे मग ते सगळं थालीपीठाला छान अगदी आतमध्ये खाली तेल जे पाहिजे ते मिळतं आणि तव्याला असं चिकटून राहत नाही आणि तव्यावर तेलावरती छान खरपूस भाजलं जातं। हे बघा आपलं थालीपीठ छान असं भाजलं गेलंय दोन्ही साईडनी। आता याला काढायचं आणि दुसरं घालून घ्यायचं। थोडंसं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे मग ते कापड आहे ना ते अलगद असं छान निघून येतं, चिकटत नाही ते। थालीपीठामध्ये ना तुम्ही कुठल्याही तऱ्हेच्या भाज्याही तुम्ही घालू शकता। आता मी त्यात कांदा मगाशी पिठातच कापून घातला आणि वरती लावली मात्र मेथी। तर अशीच तुम्ही पाती कांदा, पालक, काय चवळी आहे, तर जे जसा असेल अवेलेबल आपल्या घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही ते थालीपीठाला मस्तपैकी त्याच्यामध्ये ॲड करू शकता। किंवा शिमला मिरची आहे, छान लागतं, अगदी सुंदर लागतं। बीट म्हटलं तर बीटही तुम्ही बारीक किसून घालू शकता, लावू शकता, गाजर लावू शकता, खूप छान लागतं। वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्ही थालीपीठ ही तयार करू शकता। तर अशासाठी की लहान मुलं सहसा भाजीपाला खात नाहीत नीट, मग मुलांना काहीतरी व्यवस्थित सगळा आहार पोटात गेला पाहिजे, सगळ्या भाज्या गेल्या पाहिजे, म्हणून मग त्या पद्धतीने आपण जर सगळ्याचा वापर केला
आणि वेगवेगळे पद्धतीने जर तयार केलं तर छान जिन्नस तयार होतात आणि मग मुलंही आवडीने खातात. म्हणून मग अशा पद्धतीने मुलांच्या आहाराची आपण काळजी घेतली तर अशा पद्धतीने आपण मुलांना सगळ्या पद्धतीचा आहार आपण घालू शकतो. चला, आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. ठेचा घातलेला आहे. हा ठेचा नुसतं दाणे आणि हिरव्या मिरच्या यांचा केलेला वाटून केलेला ठेचा आहे हा. आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर चटणी आहे ही दाण्याची आणि हिरवी मिरचीची, आणि दही आहे, लोणी आहे आणि थालीपीठ रेडी आहे. तर चला, अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि थालीपीठ कसं झालंय, काय झालंय, तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कसं झालं होतं, तुम्हाला आवडली का चव. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा. चला, पुढचा व्हिडिओ घेऊन मी येतच आहे. पुन्हा भेटूया आपण. बाय.